पुणे जिल्ह्यातल्या रांजणगावमध्ये एका पोलीस शिपायानं दारूच्या नशेत 5 वाहनांना उडवलं। हेमंत इनामे असं या मद्यपी पोलीस शिपायाचं नाव आहे। रात्री उशिरा पार्टीमध्ये मद्यप्राशन करून तो कारनं घरी जात होता आणि यावेळी दारूच्या नशेत असल्यानं त्याचा कारवरचा ताबा सुटला आणि त्यानं 4 ते 5 वाहनांना धडक दिली। या धडकेमध्ये 6 ते 7 जण गंभीर जखमी झालेत। या प्रकरणामध्ये पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे याच्या विरोधात रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणामध्ये कॉन्स्टेबल हेमंत इनामे याला ताब्यात घेतलेले आहे आणि कॉन्स्टेबल इनामे याच्या रक्ताचे नमुने आता मेडिकलसाठी पाठवण्यात आलेले आहेत आणि पुढची कार्यवाही केली जाते। एकूण 7 इसम जखमी झालेले आहेत। यामधील 2 इसम हे गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले असून इतर 5 इसमांना किरकोळ दुखापत झालेली आहे। या अनुषंगाने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 381/2025 हा दाखल करण्यात आलेला असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत आणि या अनुषंगाने संबंधित पोलीस हवालदार हेमंत इनामे यांच्यावरती डिसिप्लिनरी ॲक्शन्स पुटअप करण्यात आलेली आहे।